तर सेवेचं निमित्त, सेवेचं कारण सर्व तुम्ही ग्रामस्थ मंडळी असतील, आप्तेष्ट नातेवाईक असतील, सर्वांना माहीतच आहे की कैलासवासी पार्वतीबाई ज्ञानदेव वाढवणे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण सर्व ग्रामस्थ मंडळी आपण इथे जमलेलो आहोत। तर त्यांना शुक्रवार दिनांक 15/12/2025 देवाज्ञा झाली आणि देवाज्ञा होऊन आजचा 9 दिवस झाले आणि आजचा हा दशक्रिया विधीचा 10वा दिवसाचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे। तर दशक्रिया विधीचा पिंडदानाचा जो कार्यक्रम आपण का करतो, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार ज्या जीवात्म्याला देवाज्ञा झाली त्या जीवात्म्याला योग्य गती मिळावी, पांडुरंग परमात्मा परमेश्वराच्या चरणाजवळ त्यांना भगवंताने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी, यासाठी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार हा पिंडदानाचा आणि दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला जातो। तर पहा, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा हनुमान ज्ञानदेव वाढवणे तसेच त्यांच्या 2 मुली रतन बाळासाहेब रोकले आणि सविता सुनील बोंबले आणि त्यांचा भरपूर मोठा परिवार आहे। नातू असतील, पंतू असेल, पुतण्या असेल, तसेच नातसुना असतील, असा मोठा परिवार या माऊलीच्या पाहिला तर आपल्या सर्वांचा मोठा परिवार आहे। तर पहा की तर सर्व नातेवाईक आप्तेष्ट आपण या ठिकाणी त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त जमलेलो आहोत। तर आपल्या सर्वांतर्फे आपण त्या माऊलीला चांगली सद्गती मिळावी यासाठी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करूया। आणि पहा, सेवेला घेतलेली ओवी, देहतव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणी गुंतले, भौतिक चाके सुजले जन्म मृत्यूच्या। काय माऊली आपल्याला सांगतात हो यामध्ये? तर माऊलींना मनुष्य देहाला आल्यानंतर त्या मनुष्य देहाची इति कर्तव्यता काय आहे आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपण कशाची प्राप्ती केली पाहिजे, आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक जीवाची धडपड असली पाहिजे। तर पहा की या ओवीमध्ये माऊली काय सांगतात, देह तव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणी गुंतले। देह तव पाचाचे झाले म्हणजे काय, तर आपलं जे शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे तर ते शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे। आप, तेज, वायू हे जे पंचमहाभूते आहेत, या पंचमहाभूतापासून हे आपलं शरीर बनलेलं आहे। आणि भौतुक चाके सुजले जन्म मृत्यूच्या, देह तव पाचाचे झाले ते कर्माच्या गुणी गुंतले। काय म्हणतात माऊली की हे कर्माच्या गुणामध्ये हे गुंतलेलं आहे। आणि जसं चाक गारागारा फिरतं ना, आपण म्हणतो ना गाडीचं चाक आहे, जसं गारागारा फिरतं तसं हा जन्म मृत्यूच्या ह्या जन्म मृत्यू आपल्या ह्या चाकाप्रमाणे हा असा चालू आहे। मग पुढे माऊलींनी काय सांगितलं आपल्याला की याचा परिणाम काय होतो, तर माऊली ते म्हणतात की जसं माशी पंख पाकडते, पहा आपण बघतो माशी बसली कशावरती तिची फडफड फडफड चालू असते, बरोबर ना। तर माशी जशी क्षणामध्ये पंख पाकडते तसा हा देह क्षणामध्ये नाहीसा होणार आहे। आणि पुढे माऊलींनी त्याचे परिणाम सांगितले। पहा काय म्हणतात माऊली की जसं काळाच्या याच्यामध्ये लोण्याची उंडी देतो तसा प्रमाणे आपला देह हा काळाच्या याच्यामध्ये चाललेला आहे। कोणाचे 40 वर्ष गेले, कोणाचे 50 वर्ष गेले, कोणाचे 20 वर्ष गेले, हे काय गेलेले हे काळाने आपल्याला गिळलेलं आहे, पण आपल्याला त्याची खबर सुद्धा नाही कोणाला। पहा आणि पुढे माऊली काय सांगतात की हा देह जर अग्नीत पडला तर काय होतं त्याचं, तर अग्नीत पडला तर त्याचं भस्मच होतं
आणि दुसरं जर काय होतं, नाही अग्नीत पडला तर दुसरं माऊलींनी तिथं सांगितलं की कोल्हे कुत्रे असतील, आता बघा बिबटे वगैरे सुटले सगळीकडे, बरोबर का नाही पडले तर त्यांच्या हाताला लागणार ते, आणि ते खाल्ल्यानंतर काय त्यांची विष्ठा होणार. म्हणजे या देहाची अशा प्रकारची दशा होणार माऊली म्हणतात. आणि त्याच्या पुढे काय सांगतात माऊली की या दोन्ही प्रकारातून जर तो सुटला, म्हणजे तो अग्नीत पडला नाही आणि तो जर कोल्ह्या कुत्रे असतील त्यांच्याही जर तो हाताशी लागला नाही तर काय होणार, तर माऊली त्याचं पुढचं सांगतात की तो जर किडे आळ्या जे असतात, जे आपले किडे असतात ते त्याला खाऊन टाकतील. असं कृमीचा पुंजा काय सांगतात, हे कपिध्वजा या दोन प्रकारातून हा देह जर चुकला तर ज्या ठिकाणी हा देह पडेल त्या ठिकाणी ज्या किड्या किंवा आळ्या यांच्या पुंजेच्या पुंजका होतात, अशा रीतीने या देहाचा वाईट परिणाम होतो. हा देह शेवटी याचा परिणाम माऊली सांगतात की असा होतो. तर मग पण माऊलींनी त्याच्याबद्दलचं बा किती सुंदर सांगितले. या देहाची जरी अशी दशा असेल तरी त्याच्यामध्ये एक शाश्वत गोष्ट आहे पहा, चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नका. मग ह्या देहाची जरी अशी दशा असली तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती शाश्वत, म्हणजे तो म्हणजे आपला आत्मा. ह्या देहाला जो चालवतोय तो खरा तो आत्मा आहे. पहा आपण आपल्या शरीरातून आपण एखादा माणूस आहे, आपण एखाद्याच्या घरी गेलो, एखाद्याची व्यक्ती जर वारली जाते, आपण एखाद्याच्या घरी जातो तर आपण काय विचारतो, बाबा त्यांना नाना कधी गेले, मामा कधी गेले, विचारतो ना आपण त्यांना. आता रात्री जर माणूस गेलेला असेल, वारली असेल व्यक्ती, आपण सकाळी गेल्यावर काय म्हणतो, ते किती वाजता गेले मामा, ते म्हणतात रात्री 10 वाजता गेले, रात्री 11 वाजता गेले, सांगतात ना सगळेजण. मग आपण सकाळी गेल्यानंतर तिथं उभं राहिलो आपण आणि तिथं आपल्या समोर ते हे ठेवलेलं आहे, देह ठेवलेलं आहे, मग आपण त्याला का नाही म्हणत मामा आहे, मामा तर इथंच आहेत ना, शरीर तिथं समोर पडलेले, तरी आपण काय म्हणतो रात्री मामा गेले. मग रात्री जाणारा कोण होता, तो रात्री जाणारा तो खरा आपला मामा होता, नाना होता. आणि जे समोर पडलेलं आहे ते काय आहे, आपलं ते फक्त शरीर आहे, त्याला आपण लगेच बॉडी म्हणायला चालू करतो, बरोबर का नाही. म्हणजे काय सांगतात माऊली इथं की शरीर हे शरीर जाणार आणि त्याला काळोबा खाणार. एक ना एक दिवस आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा गोरवा ध्यानी रात्री हरीच्या. आयुष्य आपलं काळ आपलं आयुष्य खातोय, पण आपण काय चाललंय, आपण फक्त संसाराच्याच गोष्टी जमा करायचं चाललोय. मग इथं माऊलीनं काय सांगायचंय की आपण कोणत्या देवाला भजलं पाहिजे, तर आपल्यामध्ये जो आत्मा आहे, जो आपल्या शरीराचं चलनवलन करतोय, तो एक दिवशी आपल्याला सोडून जाणार आहे. आणि तो खरं म्हणजे तो आत्मा म्हणजे आपण आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, पहा सगळेजण हरिपाठ आपण दररोज म्हणतो, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि काय करा, अखंडित सेवा करा त्याची. आता वेगवेगळ्या प्रकारचे देव झाले, कोण म्हणते शंकराची भक्ती करा, कोण म्हणते विष्णूची भक्ती करा, कोण म्हणते अजून देवी देवतांची भक्ती करा, सांगतात ना. मग तुम्ही मला सांगा, शंकर भगवंताची भक्ती असं सांगतात, विष्णू भगवंताची भक्ती करायला सांगतात, पण हे 3 देव कोणाची भक्ती करतात सांगा बरं, कोणाची भक्ती करतात? हे 3 देव कोणाची भक्ती करतात, तर त्या आत्मदेवाची भक्ती करतात. या 3 देवांपेक्षा जो सर्वात मोठा देव आहे तो म्हणजे आत्मा आहे, आणि तो आत्मा सगळ्यांमध्ये आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, आणि सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य जसा कसा आहे एकच आहे, पण त्याची किरण कशी हजारो आहेत ना, सगळीकडे पसरलेली. तसा हे आपले शरीर आपल्याला वेगवेगळे आपण दिसतोय, हे प्रत्येकाला आपण वेगवेगळे दिसतोय, पण आपल्यातला आत्मा हा सगळ्यांचा एक आहे. आपण सगळेजण एक आहोत. म्हणजे ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्व देव सत्यत्वे, बरोबर, असा आपला अनुभव पाहिजे. हा देवच ह्या सगळ्या चराचरामध्ये भरून उरलेला आहे, असा आपल्याला अनुभव पाहिजे, असा त्याची आपल्याला अनुभूती घ्यायची. आणि पहा, हे आपल्याला मनुष्य जन्म जो मिळतो ना, तो खूप भाग्याने आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि आपण ह्या भारत देशामध्ये जन्माला आलो, आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रामध्ये, आणि त्यातल्या त्यात आपण या जुन्नर तालुक्यामध्ये किंवा आपण या जवळचे आपले तालुके, याच्यामध्ये जन्माला आलो, म्हणजे ही संत भूमी आहे.
ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इथे झाला, पहा तुकोबारा इथे झाले, नाथबाबा इथे झाले, आणि या संतांच्या भूमीत आपण जन्माला आलेलो आहे. आणि अमेरिकेत जर याच्या जन्माला आलेलो असतो तर आपल्याला काही कळालं असतं का देव काय देवता काय आहे का तिकडे काही. म्हणजे भरतखंडे नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती, ते तर विवेक पुरुषार्थी, त्याचा वंशवती परमात्मा. अरे या भरतखंडे नरदेह प्राप्ती, या भारत देशाला जो राजा होता भरत, त्याच्या या भारताचा जो राजा होता त्याच्यावर त्याला नाव पडले भारत देश. आणि असा पुण्य आणि देवी देवभूमी आणि संतभूमी असलेला हा देश आहे. आणि तर मनुष्य जन्माची प्राप्ती झाली ही आपली सर्वात मोठी पहिली संपत्ती आहे. पण आपल्याला कळत नाही, आपण पशुवत जीवन चाललंय आपलं. आपल्याला खरं आपण ही भागवताचा 9व्या अध्यायामध्ये सगळ्यांनी घरी जाऊन वाचायचा, 9व्या अध्यायामध्ये 28 आणि 29 क्रमांकाचा श्लोक आहे. हा मनुष्य देह आपल्याला कसा प्राप्त झाला, तर मग नाथबाबांनी तिथं सुंदर वर्णन केलेलं आहे. पहा, ज्या वेळेला भगवंत जो अनंत परमात्मा तो एकटा बसलेला होता आणि त्याला कर्मच नव्हतं, तो बसला होता असंच, तर त्यांनी काय केलं, अनेक प्रकारची शरीर निर्माण केली. तर एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, चराचरे एकी थे. जमिनीवरून चालणारी प्राणी निर्माण केले, आकाशातून उडणारे पशुपक्षी तयार केले, पाण्यामध्ये विहार करणारे पशुपक्षी प्राणी तयार केले. अशा अनेक प्रकारच्या 84 लाख योनी पहा देवाने तयार केल्या. आणि या 84 लाख योनी तयार केल्यानंतर भगवंतांनी काय केलं, त्याच्याकडे पाहिलं, त्या सृष्टीची त्या प्राण्यांचं सगळ्यांकडे पाहिलं. तर पाहिल्यानंतर कुणी देवाला ओळखत नाही. देव म्हणतो मी एवढं सगळ्यांना निर्माण केलं पण हे मला ओळखतच नाही कुणी. तर मग देवाला सुख वाटलं नाही. देखोनी सृष्टी ते सुख वाटेल देवाते, मग बहुत आदरे मानवी प्रकृती तयार केली. कोणी भगवंतानी तयार केली. आणि मानव प्रकृती तयार केल्यानंतर, मनुष्य तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काय घेतलं, त्याच्यामध्ये ज्ञान घातलं देवाने, त्याला ओळखण्याचं ज्ञान घातलं. तुम्ही पशुपक्षी देवाला ओळखतात का हो, किंवा त्यांना पाप पुण्य तरी कळतात पशुपक्ष्यांना. पशु काय पाप पुण्य जाणती, ते उत्तम मध्यम भोग भोगती, काही उपजदात मरती, बहिर होती अंध आंघोळमुखी. पशूंना काही पाप पुण्य जाणत नाही, काहीच नाही, त्यांना काही कळत नाही, फक्त मनुष्यालाच कळतं. पाप पुण्य घेऊन जन्मा येतो प्राणी, आणि नरदया येऊन हानी केली. आपल्याला जास्त पुण्य जास्त झालं ना तो कुठं जातो, आपण म्हणतो स्वर्गामध्ये जातो, बरोबर का बाबा. आणि पाप जास्त झालं का आपण म्हणतो नरकात जातो. एखाद्याने लय पाप केलं का आपण म्हणतो नरकात जाशील, म्हणतो का नाही. तर म्हणजे पाप जास्त झालं तर स्वर्गात मध्ये जातो, आणि पुण्य जास्त झालं तर स्वर्गात जातो, आणि पाप जास्त झालं तर नरकात जातो. आणि पाप पुण्य समान झालं का या मनुष्य देहाला प्राप्त होतो. म्हणजे म्हणजे अशा प्रकारे मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात याची. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. या मृत्यूलोक हे आपण जे म्हणतो ना, हे मृत्यूलोक इथं कुणी जो आलाय जन्माला त्याला मरण एक ना एक दिवस देह ठेवावाच लागणार आहे, बरोबर का नाही. आपण 10 क्रियाविधीचे कार्यक्रम आपण करतो भरपूर, पण आपल्याला माहिती आहे एक दिवस आपला नंबर येणार आहे, तिथं सगळ्यांचा नंबर येणार आहे. कारण हे मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये देवाने अवतार घेतला तर देवांना देह ठेवायला लागला. श्रीकृष्ण भगवंतांना शरीरलीमध्ये देह ठेवायला लागला, देवांना देह ठेवायला लागला. संतांचं पहा तुम्ही, कार्यभाग उरकला आणि ते निघून गेले. म्हणजे तर असं सृष्टीला पाहिलं देवाने, आणि सृष्टीला पाहिल्यानंतर देवाला काही सुख वाटलं नाही, म्हणून ते मनुष्य योनी निर्माण केली. आणि मनुष्य योनी निर्माण केली, पण मनुष्याच्या अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाचा त्यांनी हे केला, ज्ञान त्याच्यामध्ये घातलं. पण ज्ञान घातल्यानंतर नाथबाबांनी तिथे सांगितलं काय, बाहुली मनुष्य देई निज ज्ञान घातले पायी. या निज या देहामध्ये ज्ञान घातलं, आणि काय एवढा अधिकार दिला या मनुष्य देहाला की तो त्या देवाची प्राप्ती करू शकतो. त्या देवाला आपल्या
या शरीरामध्येच त्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याच्या आत्म्याची ओळख करू शकतो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्य चाललंय आपलं, या आयुष्याच्या याच्यामध्ये आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करायची. आपल्याला संसारामधल्या गोष्टी होतच राहतील. संसारामध्ये आपण काय करतोय, हे मिळवायचंय ते मिळवायचंय. एक म्हणून 1 एकर जमीन घेतली बाबा, तो म्हणतो आता 1 एकरचे 2 एकर 4 एकर कधी होईल असं म्हणतो तो. एखाद्याने घर बांधलं का एखादा म्हणतो शहरामध्ये मला अजून दुसरे 2 फ्लॅट घ्यायचे, एखादा म्हणतो मला अजून मुलीचं लग्न करायचंय, एखादा म्हणतो मुलाचं लग्न झालं का मग पारमार्थ करू. पण मला तुम्ही सांगा, हे कधी थांबतं का हो? म्हणजे थोडा तरी आपल्या देहाचा भरोसा आहे का? नाथबाबांनी 29 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं, मृत्यू न विचारी कुणाचे गुणदोष, न पाहे रात्र दिवस, न पाहे देश विदेश, आणि तात्काळ नाश करतो. मृत्यू पाहतो का कोण कसं चांगलंय पाहतो? एखाद्या महाराजांना म्हणलं महाराजांना महाराज बाबा यांना नेऊ नका असं म्हणतो का मृत्यू? रात्र आणि दिवस पाहतो का? अहो कधी रात्रीचा माणूस मरतोय, दिवसा मरतोय, आहे का काही? परत देश विदेश, आपण म्हणतो आपल्या देशातच मरतोय, बाहेरच्या देश माणसं मरत नाही का? तो देश विदेश सुद्धा पाहत नाही. हा, आणि तात्काळ नाश करतो. म्हणजे असा हा मृत्यू आहे. आणि मग मला तुम्ही सांगा, असा जर आपल्या देहाचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा, सोळा सावध थोडा माया आशा, काही गळा पडेल भासा, पुढे हुशार आहे ओळसागा. म्हणजे तुम्ही पहा, आपल्याला क्षणभंगूर सुद्धा आपल्या देहाचा भरोसा नाही, आणि आपण म्हणतोय मला अजून काय काय करायचं बाकी. तर तिथं नाथबाबा काय सांगतात, जो जर मनुष्य देहाला येऊन जो परमार्थ साध्य करत नाही त्याला दाढीचा मेंढा गाढव म्हटलेलं आहे नाथबाबांनी. आणि तो काय करतो, पशु काय करतात बघा, पक्षी असतील आपले जनावर असतील, त्यांच्यासमोर तुम्ही चारा टाकला, ते काय करतात, चारा खाल्ल्यानंतर काय करतात, ते तेवढं खातात आणि त्या जरवंत करत बसतात. त्यांना आहे का पुढचं मला परत उद्या जेवायचे, परवा जेवायचे, मला चारा राहिला पाहिजे शिल्लक, असं म्हणतो का? म्हणतात का पक्षी, हे प्राणी म्हणतात का? नाही. तर मग मनुष्याला चिंता किती? मनुष्याला आजचं खाल्लं का उद्याची चिंता, परवाची चिंता. मग पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी अंगणी उतरतात ते काय गुंतून राहतात का? चणे दाणे खातात आणि निघून जातात, बरोबर ना? मग तसा हा मनुष्य देह जाणार आहे आपला. मनुष्य देह अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पका फल जो गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आ गया, प्राण जाएगा छोटी. पहा आता झाडाला, इथे चिंचेचं झाड आहे, हे झाडाचं जर फळ खाली पडलं, चिंच खाली पडली तर ती परत लावता येणार आहे का त्याला? हा, आणि तुम्ही विचार करा, ती लावता येणार नाही. तसं एकदा पका फल जो गिर पडा तो फिर से नहीं लगेगा. आणि हा सतत आपला जो चाललेला श्वास आहे ना, हा ओम सोम की लूटे, आणि लुटणं आहे तर लुटले. आणि ओम सोम चाललाय ना आपला, हे सतत जे चाललेलं आहे ना श्वास, त्याच्यामुळे शरीर जगतंय आपलं. हा, आणि त्या स्वरूपाशी एकरूप करणारा हा जो श्वास आहे, त्याच्याबरोबर आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे, ते सद्गुरूंचं नाम प्राप्त झालं पाहिजे. पहा, जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यत्व, हे दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व, हे दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट होणं, हे दुर्लभ आहे. आणि ह्या 3 गोष्टी जो साध्य करेल त्याचा जीवनाचा बेडा पार झाला म्हणून समजायचं. आता मनुष्य जन्म प्रत्येकाला प्राप्त झालाय, हा पहिला जो कठीण आहे ते आपल्याला प्राप्त झाले, पहा सगळ्यांना प्राप्त झाले ना. आता दुसरी गोष्ट प्रत्येकाने साध्य करण्याचा प्रयत्न करायचा, ते मुमुक्षत्व आपल्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. मुमुक्षत्व म्हणजे काय? तर मुमुक्षत्व म्हणजे आपण आत्मा आहे, त्या आत्म्याला जाणण्याची ती तळमळ आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. कारण खरं आपलं स्वरूप काय आहे? खरं आपलं स्वरूप आत्मा आहे. तर माऊली बघा विभूती योगामध्ये सांगतात, ऐक कुटीला आलमस्तका,
धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एक एका भूत मात्रांच्या ठाई. अरे अर्जुना, मी प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मस्वरूपाने वास करतोय असं माऊली भगवंत सांगतात अर्जुनाला. मी प्रत्येकामध्ये आहे आणि तो आत्मस्वरूपाने मी आहे. तर पहा, तर त्या आत्म्याला जाणण्याचं, ते आत्मा म्हणजे आपलं स्वरूप आहे आणि त्याला जाणण्याची तळमळ आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. तशी तळमळ तुकोबारायनं झाली. पहा, तुकोबाराय कुठं राहत होते? देऊला राहत होते. तुकोबारायचं भजन सुद्धा चालू होतं, कीर्तन प्रवचन चांगल्या प्रकारे चालू होते, पण तुकोबारायच्या अंतःकरणाला समाधान नव्हतं वाटत. त्यांना वाटते काहीतरी आपल्याला काहीतरी कमीच आहे, आपल्याला काहीतरी आपल्याला काहीतरी प्राप्त करायचे, अशी त्यांची तळमळ होती. मग काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, खरा चित्त समाधान माझे. तुकोबारायांना असं वाटत होतं, देवाला विनंती करत होते. काय म्हणले तुकोबाराय? काय म्हणत होते? काही मी उद्धार पावेन. आणि माझा कसा उद्धार होईल? पहा, तुकोबाराय म्हणत होते, काही कृपा करील तो नारायण, तो नारायणाची काही कृपा होईल का माझ्यावरती? असं संतांना विचारायचे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा चित्त समाधान माझे, आणि माझ्या चित्ताला समाधान करा असं तुम्ही सांगा. अजून काय म्हणत होते ते? काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, आणि चित्त पांडुरंगा सुरत असे. अरे अशी दशा मला, त्या ब्रह्मस्वरूपाची, ती आत्मस्वरूपाची ती स्थिती मला कशी प्राप्त होईल असं तुकोबारायांना वाटत होतं वेळोवेळी. पहा, आणि अशी स्थिती प्राप्त करण्यासाठी तुकोबाराय कुठून आले? देहूवरून ओतूरला आले. आणि काय केलं तिथं? बाबाजी चैतन्याहून त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. आता अनुग्रह म्हणजे काहीच माहित नाही लोकांना. अनुग्रह म्हणजे त्या देवाची आपल्याला अनुभूती येणं, याला म्हणतात तो अनुग्रह. ते तत्वमसी महावाक्य. तरी सर्व मंत्रांचा तो राजा, माऊली ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये सांगतात. तरी सर्व मंत्रांचा तो राजा, तो प्रणव आदी वर्ण बुजा, आणि तत्कारू तो दिजा, तिचा सत्कारू. सर्व मंत्रांचा राजा पाहिजे ना आपल्याकडं. आता पहा, तहसीलदार कार्यालयात जायचं, साहेबांची भेट होईल का? आमची काम करायच्यात, अहो ती योजना आली, ती करा ना, पास करा म्हणतो ना आपण. साहेबांच्या पाठीपाठी फिरायला लागतंय. अजून कोर्ट कचेरी असेल, पाठीपाठी फिरायला लागते का नाही? तसं इथं तुम्ही विचार करा, तसं पाठीपाठी फिरायला लागतं. पण आपल्याला कळायला पाहिजे की हा मनुष्य जो देह जो प्राप्त झाला, तसं आपण ना देवाच्या पाठी पडलं पाहिजे. जसं तुकोबाराय ना देवाची आस लागली ना, तशी आस आपल्याला लागली पाहिजे. मग तुम्ही विचार करा की अशा प्रकारची स्थिती आहे, ती प्राप्त झाली पाहिजे. पण तो सर्व मंत्रांचा राजा असा मंत्र आपल्याला भेटला पाहिजे. ती त्याला म्हणतात अनुग्रह, आणि त्याला म्हणतात तत्वमसी महावाक्य. तत्वमसी महावाक्य म्हणजे काय? ते ब्रह्म तू आहेस. आता भागवतामध्ये नाथबाबांनी सांगितलंय की अनेक प्रकारचे मंत्र दिले जातात. तंत्र मंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहेत आयती, शिष्याशी मिळवी सद्वस्तू, त्याचे श्रीकृष्ण सद्गुरु माने. पहा, म्हणजे श्रीकृष्ण भगवंत कोणाला सद्गुरु म्हणतात? की त्या सद्वस्तूशी ओळख करून देणाऱ्या त्याला सद्गुरु म्हणतात. सद्वस्तू म्हणजे काय? परमात्मा असे, माऊली ज्ञानोबा सांगतात, परमात्मा असे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा काय? परमात्माला माऊली ज्ञानोबारायांनी वस्तू म्हणून निर्देश केला. पहा, आणि वस्तू म्हणून निर्देश केला, ती कशाने प्राप्त होईल? तर ती ज्ञानाने प्राप्त होते. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण, आणि त्या नाव बोलीचे ज्ञान. आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. मंत्र भरपूर देतात, अजून सामान्य जीवाची फरफट चाललेली नुसती. कधी प्राप्त होणार हो? देह जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. आणि त्या जीवाची फरफट चालली. आपण तरला नोये नवल, उधरील कुळ अनेकांचे. संतांची काय सध्या संतांच्या मध्ये ती तळमळ होती. हा, बुडते हे जनन देखवे डोळा,
येतो म्हणून येतो कळवळा. हिताचा कळवळा फक्त संतांना आहे. आपलं हित करणारी जगामध्ये फक्त 3 व्यक्ती, एक आई, एक वडील आणि संत. म्हणून आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि सर्व मंत्रांचा राजा म्हणजे ते तत्वमसी महावाक्य ना, त्याची आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे. कोणतं तत्वमसी महावाक्य? 17व्या अध्यायामध्ये पहा, माऊली ज्ञानोबरायांनी सांगितले तिथं त्यांना कसा अनुग्रह प्राप्त झाला. ज्या वेळेला विठ्ठलपंत, ज्ञानेश्वर महाराज आणि सगळे भावंड ज्या वेळेला शुद्धीपत्र आणण्यासाठी पुढे चालली होती पैठणला, आळंदीच्या सर्व ब्राह्मण वृंदांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर विद्यार्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तो शुद्धीपत्र आणावं लागेल पैठणच्या ब्राह्मणाकडून. विठ्ठलपंत आणि हे निघाले. विठ्ठलपंत 4 भावंड मिळून आणि पैठणला जाता जाता तिथं वाघाची डरकाळी ऐकू आली आणि त्यांची चुकामुक झाली. विठ्ठलपंत असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, निवृत्तीदादांची. आणि ते निवृत्तीदादा जाता जाता कुठे गेले तर ते ब्रह्मगिरीचा जो आपण जातो का, त्र्यंबकेश्वरला सगळेजण जात असतात ब्रह्मगिरीला. आणि ब्रह्मगिरीच्या त्या गुहेमध्ये गैनीनाथान, त्या गुहेमध्ये गैनीनाथ त्यांची कितीतरी वर्षापासून वाट पाहत होते. का बरं वाट पाहत होते? कारण ते तत्वमसी महावाक्य, ते आत्मज्ञान त्यांच्यापर्यंत द्यायचं होतं. कारण या जगाचा उद्धार करायचा होता ना. मग जगाचा उद्धार करण्यासाठी ते तत्वमसी महावाक्य त्यांना द्यायचं होतं, तो अनुग्रह त्यांना द्यायचा होता. गैनीनाथांनी तो अनुग्रह कोणाला दिला? निवृत्तीदादांना दिला. मग निवृत्तीदादांना दिल्यानंतर निवृत्तीदादांची साधना करून घेतली. आणि त्यानंतर ज्या वेळेला निवृत्तीदादा कुठं आले? आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना तो अनुग्रह दिला, ते तत्वमसी महावाक्य दिलं. मग आपण जो हरिपाठामध्ये अभंग म्हणतो काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र आणि बोध गोरक्ष असे केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेवा सार शोधविले. पुढून आली परंपरा. माऊली सांगतात शंकर भगवंत ध्यानस्थ असतात. पाहतो ना आपण शंकर भगवंताचा फोटो पाहतो, मंदिरातही जातो, ते नेहमी ध्यानस्थच आहेत. मग ते कोणत्या देवाचं ध्यान करतात? त्यांना पार्वती मातेला प्रश्न पडला. ती म्हणत होती सर्वात मोठी देव म्हणून महादेव. म्हणून काय केलं? त्यांची तिने अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली पार्वती मातेने. कशाला? की शंकर भगवंत माझे पती व्हावे म्हणून. बरोबर? तर त्यांनी, तुम्ही विचार करा किती तिने अनुष्ठान केली. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पार्वती मातेचं आणि शंकर भगवंताचं लग्न झालं आणि तिला तेच वाटत होतं महादेव म्हणजे सर्वात मोठे देव आहे. पण तिने खूप दिवस पाहिलं महादेव नुसते ध्यानस्थ बसलेले. तिने एक दिवस हट्टच केला, तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाचं ध्यान करताय? तर ते सांगत नव्हते तिला. पण शेवटी एक दिवस म्हणतात ना ते बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावे लागतात. आता आपण आपलं माहितीच आहे, आपल्याला स्त्री हट्ट आपल्याला पुरवावा लागतो, नाही तर मग आपल्या जेवणाची खाण्याची मुश्किल होईल. बरोबर का बाबा? असे तर मग शंकर भगवंतानी तिने हट्ट केला आणि सिंधू नदीच्या तीरी नेलं. आणि त्या ठिकाणी ते तत्वमसी महावाक्य ते तिच्या कानामध्ये सांगितलं. काना वचनाची या भेटी, सरसाची पैकीर्ती, वस्तू होऊली उठी, कवनू एकजो. माऊली ज्ञानोबराय सांगतात 18व्या अध्यायात. काना वचनाची भेट झाली तिथे. काय झालं? सरसाची पैकीर्ती आणि वस्तू होऊली उठी, कवनू एकजो. ती वस्तू म्हणजे तो परमात्माच होऊन उठतो, तो माणूस, तो व्यक्ती ज्याला तो अनुग्रह प्राप्त होतो. आणि ते नाम जेव्हा पार्वती मातेच्या कानामध्ये सांगितलं त्यावेळेला काय झालं? पार्वती मातेला समाधी लागली पहा. आणि समाधी लागल्यानंतर तिकडून आवाज यायला लागला, अरे मीच ब्रह्म आहे.
तर शंकर भगवंतांनी ज्ञानदृष्टीने पाहिलं त्यांनी की बाबा कोण पार्वती मातेचं पाहिलं तर ती समाधीच झालेली आहे. तर त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिलं तर त्या माशाच्या पोटामध्ये कोण होते? मच्छिंद्रनाथ होते. आणि मच्छिंद्रनाथांनी काय केलं? मच्छिंद्रनाथांचे नाम ऐकलं आणि ते म्हणले मीच ब्रह्म आहे, मला माझं स्वरूपाचं मला ज्ञान झालं, मीच ब्रह्म आहे. आणि शंकर भगवंतांना प्रश्न पडला, यांनी चोरून नाम ऐकलेले. मग शंकर भगवंतांनी त्यांना सांगितलं तुम्हाला ह्या नामाचा काही उपयोग होणार नाही, तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला सद्गुरूंची भेट घ्यावी लागेल. मग काही वर्षांनी काय झालं? सद्गुरूंची भेट झाली म्हणजे त्यांना दत्तात्रयांची भेट होईल आणि तुम्हाला त्या नामाचा खरा विनियोग कळेल. मग ज्या वेळेला दत्तात्रयांची दत्तात्रयांची मच्छिंद्रनाथाला भेट झाली आणि दत्तात्रयांनी तो अनुग्रह मच्छिंद्रनाथाला दिला आणि मच्छिंद्रनाथाला देते तत्वमसी महावाक्य दिलं. आणि त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांनी कोणाला दिलं? हे नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये पण दिलेले, ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये दिलेले. ही परंपरा त्यांनी सांगितलेली आहे. कुठून नाम चालत आलं? अनादिकालापासून जे नाम आहे ते प्राप्त झालं पाहिजे आपल्याला, तर आपल्याला त्या आत्म्याची ओळख होईल. तर ते ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाकडून मग मच्छिंद्रनाथांनी ते गोरक्षनाथाला दिलं, गोरक्षनाथांनी ते गहिनीनाथांना दिलं आणि मी मागाशी तुम्हाला सांगितलं ते गहिनीनाथांनी ते निवृत्तीदादांना दिलं, निवृत्तीदादांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. आणि त्याच्यानंतर ह्या ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली. पहा, भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अरे भाव अक्षरांची गाठी आहे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी साधे नाहीये, हे शब्द नाहीये, हा भाव आहे, भाव. जनाबाई काय म्हणते? ज्ञान होय मुडा आणि अति मूर्ख त्या दगडा, त्या मूर्ख असलेल्या दगडाला सुद्धा ज्ञान होईल, अशी ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीची कास धरली पाहिजे आपण. आपले हिंदू धर्म ग्रंथ आहेत, आपण वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वरी काय सांगते, भागवत काय सांगतात, महाराज लोक काही सांगतील, सांगू दे त्यांना, पण आपण प्रत्येक सामान्य जीवाने सुद्धा ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आत्मज्ञान सांगत नाही असं असतं का? कधी जीवाची फरफट तो थांबणार आहे? जगामध्ये जर उद्धार करायचा असेल, जीवाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल, ती तळमळ खरं जर अंतःकरणात असेल, त्या प्रत्येकाने जे या ज्ञानेश्वर महाराजांचं, नाथ महाराजांचं, तुकोबरायांचं ज्यांनी वेळा उचललेला आहे त्यांनी नामाची कास धरली पाहिजे. किती दिवस अजून सामान्य जीवाला जर आपण असं सांगत राहिलो कधी त्यांचा उद्धार होणार आहे? समाजामध्ये काय झाले? विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोड जीवासी झाला. विषयाचा पडीपाडू म्हणजे काय? आपण म्हणतो लोकांना माळ घाला, माळ घाला, घालतात का लोक? ते काय म्हणतात? जरा होऊ दे, खाऊ दे, पिऊ दे आणि मग आपलं आरामशीर करू परमार्थ. देवाला काय आवडतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय आवडतं देवाला सांगा बरं तुम्ही? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. तो देवाला परमपूज्य. कोण आवडते देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस जो भगवंताचं नामस्मरण करतो तो देवाला आवडतोय. आपल्याला वाटतंय याला आवडावं, तो म्हणतोय मला त्याला आवडावं. देवाला काय आवडतं ते करायचे आपल्याला. आणि तुळशीची माळ घालायची. तुळशीची माळ घातली तर नाही घातली तर मग आहे, मग मैतीच्या वेळेला तोंडात काय घालतात? काय घालतात बाबा? तुळशीची पानं. मग घालणारच तुळशीची पानं. मग ती तुळशीची पानं घालायची, माळ घातलेली काय वाईट आहे का? आणि माळ घातल्यानंतर काय करायचे? तर रात्र त्यात अनुग्रह, जो अनुग्रह ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाला तो अनुग्रह आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आपण ज्यांच्याकडून माळ घालतो ना त्यांना विचारायचं, बाबा
की मला त्या देवाची प्राप्ती होईल का? तुकोबाराय विचारत होते, ज्ञानोबारायांनी विचारलं आणि त्यांना ती प्राप्त झाली. खऱ्या देवाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. खरा देव म्हणजे तो आत्मय. ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. फक्त आत्मदेवाला वाजायचे. आणि या ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. काय आहे बरं? गणपती बाप्पा काय आहे? गणपती बाप्पा कशाचं स्वरूप आहे? बघू, गणपती बाप्पा आहे त्या आत्मस्वरूपाचं. माऊली नंदमुरांनी पहिली उभी टाकली आणि श्रीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंपे त्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दाखव अवतारी जोडी. हा काय सांगितलं? ओंकार स्वरूप गणेश आहे. हे आपण गणेशोत्सव साजरे करतो. हे गणेशोत्सव काय आहे? हे रूपक आहे. गणपती बाप्पाचं रूपक झालेले आणि ते रूपक आपण काय करतो? गणपती बाप्पाची मूर्ती आणतो, 7 दिवस त्याची प्रतिष्ठापना करतो. पण गणेशोत्सवाचं निमित्त काय? तर गणेशोत्सवाचं निमित्त जे लोकमान्य टिळकांनी चालू केलं ते समाज एकत्र यावा त्याच्यासाठी. आणि त्यातून काय करायचं? आपल्याला आत्मज्ञानाची, त्या देवताची प्राप्ती करायची, त्या आत्मस्वरूपाची आपल्याला प्राप्ती करायची. आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती कशामुळे होते सांगा तुम्ही? तर पहिली गोष्ट जी मी सांगितली ती संतांची भेट होणं. खूप ही तिसरी जी दुर्लभ गोष्ट आहे ती आपल्याला व्हायला पाहिजे. कोणती? संतांची भेट होणं. पहा, पहिली गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, मनुष्य जन्म प्राप्त झाला प्रत्येकाला झाला. दुसरी गोष्ट मुमुक्षत्व हे अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट व्हायला पाहिजे. का बरं संतांची भेट व्हायला पाहिजे? कारण संतच फक्त देवाची ओळख करून देतात. संत कोणते? तर ज्ञानोबारायांनी सांगितलं, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान हाती जैसे. गुरु ते ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन. गुरुकडे ज्ञान पाहिजे, ज्ञान. आणि गुरु कसे पाहिजे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. आता जर आपण पाहिलं गुरुची लक्षणं शोधायची, कुणी जर माळ घालते तर आपण गुरुची लक्षणं पण पाहिजे. गुरु श्रोत्रिय आहे का, कृपाळू आहे का? काही जण श्रोत्रिय असतात, कृपाळू असतात, ब्रह्मनिष्ठ नसतात. काही जण ब्रह्मनिष्ठ असतील, श्रोत्रिय नसतात, पण कृपाळू नसतात. हे दोन्ही जरी असलं, कृपाळू नसेल तर त्या जीवाचा उद्धार करण्याची तळमळ अंतःकरणात निर्माण होत नाही. आणि जर म्हणजे गुरु ते ज्ञान, ज्ञान त्यांच्याकडे असलं पाहिजे. आणि हे ज्ञान जेव्हा प्राप्त होईल त्याच वेळेला त्या जीवाला काय होईल? ते समाधान प्राप्त होईल. मग तुम्ही सांगा कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे आणि तरी संता या बाजावी सर्वेश्वेशी. हा, ते ज्ञान कोणतं आहे? ते ज्ञान काय करतं माहिती का? त्या ज्ञानाने काय होतं? तुम्हाला आत्मशक्ती, तुमच्यामध्ये जो आत्मा आहे त्याची अनुभूती येते. आणि त्या अनुभूती आल्यानंतर काय होतं माहितीये का? त्या अनुभूती आल्यानंतर तुम्हाला अष्टसात्विक भाव होतात. माऊली नंदमुरांनी 9व्या अध्यायामध्ये 34 क्रमांकाचा श्लोक सांगितलाय. पहा, अर्धोन बलितले डोळे वर्षताती आनंद जळे बाहेरी सुखमाचे बळे आतलिया सुखमाचे बळे बाहेरी कापे. ते नामाचं चिंतन जेव्हा चालू होतं ना, जे आपलं बुद्धीद्वारे ना, जिथून आपला नाळ खाणला, जिथं आपलं भजन चुकलं होतं, पहा, मातेच्या उदर कोरी पचवली विश्वेच्या दाथरी उकडोली 9 मास वरी जन्म जन्मोनी मरती. माऊली नंदमुराय सांगतात, मातेच्या उदर पोरामध्ये आपला जन्म झाला. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये होतो. आणि देवाला आपण प्रार्थना करत होतो काय? की बाबा मला इथून सोडव, तिथं विष्ठा आहे, घाण आहे, आणि त्याच्यामध्ये आपलं चाललंय 9 महिने 9 दिवस. आणि तिथं आपला नाळ जो आईला असतो ना, तोपर्यंत आपलं ते भजन चालू होतं. आणि ज्या वेळेला त्या माऊलीचे 9 महिने 9 दिवस भरतात आणि ज्या वेळेला देवाला आपण प्रार्थना केली, देवा मला सोडव, का देव मग आपल्याला मी तुझं भजन करीन असं वचन दिलंय आपण देवाला. आणि आपण काय करतोय? वचन दिलंय
धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता. ओम ओम रडत असे, ओम ओम रडत असतो आपण तिथं. कोण आहे मी, कोण आहे मी. ते बरोबरचे असतात ते म्हणतात आम्हालाच नाही माहिती आम्ही कोण आहे, तुला काय सांगू आम्ही कोण आहे. तर ज्या वेळेला तो नाळ खांडला जातो त्यावेळेला आपलं भजन चुकतं बा. आणि ते भजन आपल्याला जोडायचे. ते भजन आपण विसरलो, त्या देवाला आपण विसरलो. विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84. विसरली तया काय विसरलो आपण, आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो, आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो. आणि या देहाचा चार्ज घेतलाय आपण. पहा, या देहाचा आपण चार्ज घेतला आणि आपण काय म्हणायला लागलो, बाबा तुमची जन्माला आली तुम्हाला नाव ठेवलं ना. मग आपल्याला पाळणे ठेवताना काय सांगतात, ज्या माऊली पाळणे ठेवताना म्हणतात गोविंद घ्या, माधव घ्या, हरी घ्या, कृष्ण घ्या म्हणतात ना. मग आपण कोण आहे, आपण कोण सकाराम आहे का अजून कोण. आपण म्हणतो ना आपली सगळ्यांची नावं दिलेली आहेत आपल्या प्रत्येकाला. तर मग आपण ते आहे का, आपल्याला ते नाव ठेवले. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेवीला नावाची ओझे तुटे. उपजल्या बालकाला नाव नसतं, काहीच नसतं, त्याला काही कळतही नसतं. आणि आपण जे नाव ठेवतो ना तेच ते घेऊन उठते. रात्री एखादा मनुष्य झोपला तुम्ही पहा आणि त्याला कुणीतरी आवाज दिला रात्री, तरी ते काय करतं, बोल येतं का नाही लगेच. म्हणजे आपण किती देहाचा चार्ज घेतलेला, आपण किती त्या देहाच्या ताब्यामध्ये. पण तुम्ही विचार करा, असा जरी हा देह जरी असला तर माऊली ज्ञानोबांनी काय सांगितलं की म्हणजे या देहाची काय स्थिती होणार आहे. तर पहा इथं सांगतात माऊली की खरे पाहू गेले असता शरीर पंचमहाभूतात्मक तत्वाचे बनलेले आहे व कर्माच्या दोऱ्यामध्ये गोवलेले व जन्म मृत्यूच्या भवचक्रावर घातलेले असून गरगरा फिरत आहे. असं हे शरीर आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की असं या शरीराची दशा होणार आहे. हे शरीर हे जन्म मृत्यूच्या तडाख्यामध्ये अडकलं जाते आणि तिथं कोणीच त्याला सोडवणार नाहीये. तिथं सोडविना माझा स्वामी निश्चयसी. कोण सोडवणार आपल्याला, फक्त आपल्याला ते सद्गुरू सोडवू शकतात. म्हणून या 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत, ह्या 3 गोष्टी सामान्य जीवनाने प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मृत्यू पहा, आता शास्त्रज्ञ लोक आहेत मोठे मोठे, जे ते लोक काय करायला लागले माहितीये का, माझं आयुष्य कसं वाढेल. म्हणजे ज्यांच्याकडे खूप संपत्ती त्यांनी शास्त्रज्ञांची टीम बनवलेली मोठी आणि त्यांना ते सांगतात आम्ही पाहिजे तेवढे पैसे देतो, पण मला खूप वर्ष, हजारो वर्ष मला जगायचे. आणि आपल्या ज्या पेशी आहेत, ज्या क्षणाक्षणाला नवीन नवीन पेशी तयार होतात, त्या पेशींवरती तुम्ही काहीतरी संशोधन करा आणि माझं आयुष्य वाढेल असं करा काहीतरी. पण तुम्ही विचार करा, आतापर्यंत असं झालंय का हो कधी की कोणाचा मृत्यू चुकलाय का कधी. मृत्यू कधीच कोणाचा चुकला नाही. आता एक मला दृष्टांत आठवलं तुम्हाला सांगतो. व्यास महर्षी होते आणि व्यास महर्षींक आपल्याला माहिती आहे, व्यास महर्षींनी किती शास्त्र निर्माण केली, 18 पुराणे. हा ना. तर व्यास महर्षींकडे एक सेवक होता, म्हणजे त्यांचा दास होता. तो काय करायचा, त्यांची नित्यनेमाने सेवा करायचा. सगळं त्यांना पूजा अर्चेला लागणारं सामान घेऊन यायचा. सगळं त्यांचे अनुष्ठान जे असेल त्यांची तयारी तो त्यांचा दास करत होता. त्याचं नाव पण दासच होतं. त्याच्यानंतर खूप दिवस गेले तर यांचं आपलं व्यासांचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे, व्यास हे कल्पकोटीपर्यंत जाणार आहे. त्यांना असा आशीर्वाद आहे देवाचा. आणि त्याच्यानंतर सेवकाने काही दिवस सेवा केली का त्याचं आयुष्य संपलं का तो मरून जायचा. आता तुम्ही सांगा, असं भरपूर सेवकांचं झालं. प्रत्येक सेवक त्याची सेवा करायचा, त्याचं अनुष्ठान करायचा आणि मग सगळ्या त्याची पूजा अर्चेची सगळी सोय करायचा आणि त्याचं आयुष्य संपलं का काय 50-60 झाले का तो मरून जायचा. पण व्यास महर्षी जिवंतच आहे. असं खूप वेळ झालं, खूप सेवक झाले. मग त्यांना वाटायला लागलं आता
अरे कसं कधी थांबायचं, मला तर प्रत्येक वेळेला नवीन सेवक आहे, त्याला सगळं शिकवावं लागणार सगळं त्याला परत. मग त्यांना वाटलं आपण काय करू, आपण यमाला जाऊन विनंती करू. त्यांना हा जो दास म्हणून जो सेवक भेटला हा त्यांची खूप चांगली सेवा करत होता, त्याच्यावरती प्रसन्न झाले व्यास महर्षी. प्रसन्न झाल्यानंतर त्यांना वाटलं आता याला आपण काय करू, यालाच आपण आता सांगू देवाला की आपल्याला यालाच हा सेवक, मला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकडे हा सेवक म्हणून राहू दे, त्याचं आयुष्य माझ्या एवढं होऊ दे. तर मग ते काय करतात, ते घेऊन यमाकडे जातात. आता यमाकडे गेल्यावरती यमाला विचारतात की बाबा, यम बोलतात त्यांचे स्वागत करतो यम, आणि यम त्यांना म्हणतो काय अडचण आहे महाराज तुम्ही सांगा. तर व्यास महर्षी म्हणतात की पहा हा सेवक आहे माझा, आणि भरपूर सेवक होते असे, ते माझी सेवा केली पण त्यांचं आयुष्य संपलं आणि ते निघून गेले. पण तुम्ही हा जो सेवक आहे याचं आयुष्य मी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही याला जिवंत ठेवा. आता तसं जिवंत ठेवा असं म्हणल्यावरती यम म्हणला का बाबा हे काय माझ्या हातात नाही, ज्याचं कर्म संपत आलं. हा माऊली ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये सांगतात पहा, ना म्हणून ये धनंजया जिया परी, म्हणजे या जन्म मृत्यूच्या सोहळ्याला आपण आलोय ना, याला नाही म्हणायचं नाही, आपल्याला जावंच लागणार. तर मग व्यास महर्षींनी त्याला सांगितलं यमाला की बाबा की याचं आयुष्य वाढव. तर ते बोलले माझ्या काय हातात नाही. मग म्हणले मग काय करावं लागेल मला तुम्ही सांगा की बाबा याचं आयुष्य वाढण्यासाठी मी काय करू. तर ते म्हणले तुम्ही काय करा, तुम्ही काळाकडे जा. तर ते बोलले लागलं तर मी येतो तुमच्या बरोबर. मग व्यास महर्षी तो दास होता त्यांचा सेवक तो आणि यम हे तिघ निघाले आणि गेले कोणाकडं, काळाकडे गेले. आणि काळाकडे गेल्यानंतर काळाला विनंती केली बाबा व्यास महर्षी एक अडचण घेऊन आलेले, तुम्ही त्यांचे हे करा, त्यांचा प्रॉब्लेम आहे काय त्यांचं सॉल्व्ह करा तुम्ही. तर मग काळाला विचारलं तर काळ म्हणतो हे पण माझ्या काय हातात नाही, तर मी काही यांचं आयुष्य वाढवू शकत नाही. तर मग आयुष्य वाढवू शकत नाही, मग व्यासांना आणखी दुःख होतं. व्यास महर्षी म्हणतात मग काय करायचं, मग कसं काय करणार. तर व्यास महर्षी काळाने सांगितलं तुम्ही काहीतरी सांगा मला, मग याच्यावरती मी काय करू. तर व्यास महर्षी म्हणले तुम्ही भविष्य नेहमीकडे जा. तर ते विचार करायला लागले ठीक आहे. तर मग लागले तर बोलले मी पण तुमच्या बरोबर येतो. तर मग हे काय करतात, व्यास महर्षी तो दास आणि काळ हे तिघ मिळून कोणाकडे जातात, भविष्य नेहमी तो जो भविष्य असतो त्याच्याकडे जातात. त्याला कळतं कोणाचं काय भविष्य, कोणाचं काय होणार आहे पुढच्या आयुष्यामध्ये. तर मग त्याच्याकडे गेल्यानंतर ते त्याला विचारू लागतात की बाबा मला याचं आयुष्य वाढवायचं आहे माझ्या दासांचं, तर याचं तुम्ही कसं काय करू शकता, तुम्ही सांगा त्याबद्दल काहीतरी तुम्ही करा प्रयत्न. तर तो भविष्य म्हणतो थांबा मी बघतो याचं भविष्य काय. तर तो बघतो त्याच्यामध्ये, तर त्या याच्यामध्ये बघतो त्याचं भविष्य. तर तिथं असं लिहिलेलं असतं की ज्या वेळेला व्यास महर्षी, काळ, परत त्यांचा दास हे तिघ मिळून जेव्हा त्या भविष्य निमित्त त्याच्याकडे येतील त्यावेळेला काय होईल, त्याचा मृत्यू होईल. आणि ह्या ज्या वेळेला हे तिघ जण आतमध्ये असतात आणि तो सेवक बाहेर असतो, तो मृत्यूमुखी पडलेला असतो. म्हणजे काय लिहिलं होतं त्याच्या आयुष्यामध्ये, सांगायचा म्हणजे अर्थ काय की मृत्यू कोणाला चुकत नाही, बरोबर. आणि तो मृत्यू येण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, आपल्याला तो त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. आणि ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय म्हणजे काय, आपलं ते स्वरूपच आहे, ते आपण तेच आहोत, ते ब्रह्म तू आहेस असं ते तत्वमसी महावाक्य सांगते. आणि साधना केली पहा. अजून एक मला एक दृष्टांत आठवलं, तो सांगतो तुम्हाला. खटवांगराया एक ईश्वाकूचं नावाचं कुल होतं
आणि ईश्वकू नावाच्या कुलामध्ये हा राजा कोण, खटवंग राजा, हा पराक्रमी राजा जन्माला आला. 5 मिनिटं. तर हा जन्माला आला होता आणि जन्माला आल्यानंतर देवी असुरांचं देवांचं युद्ध सुरू झालं आणि त्याच्यानंतर हा देवांना मदत करण्यासाठी कुठे गेला, देवलोकामध्ये गेला. आणि काय झालं, देवलोकात गेल्यानंतर त्यांनी देवाला असुरांना हरवला, देवांना त्यांनी मदत केली आणि त्यांनी देव त्याच्यावरती प्रसन्न झाले. देव त्याला म्हणायला लागले, बाबा तुम्ही आमची खूप मदत केली, तुम्ही आता काहीतरी मला तुम्ही मागा, तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, माझं आयुष्य किती शिल्लक राहिले ते मला सांगा. खटवंगरायाने विचारलं. तर ते बोलले, तुमचं फक्त 2 घटकाचं आयुष्य शिल्लक राहिले, 1 तासामध्ये 2 तासात तुम्ही मरणार आहे. तो पृथ्वी तलावर येतो आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये तो पूर्ण एकरूप होऊन जातो. आणि काय, एकरूप झाल्यानंतर त्याला भाग्यदशा, जसं नाथमारांच्या हरिपाठात सांगितले बा, की त्याला ती भाग्यदशा त्याला प्राप्त होती, त्या स्वरूपाची त्याला प्राप्त होती. म्हणून स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर सद्गुरूकडून तो अनुग्रह प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर तो जीव त्या ब्रह्माशी एकरूप होतो. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामीकडून अनुग्रह घेतला, तुकोबरायांनी बाबाजी चैतन्यांकडून अनुग्रह घेतला, ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांकडून अनुग्रह घेतला. आणि तो अनुग्रह प्राप्त झाला तरच जीवाला त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता येतं. पहा, म्हणून माऊली ज्ञानोबराय काय सांगतात, की देहाची ऐशी दशा, आत्मा येत ऐसा आणि नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. काय अशी देहाची दशा होणार आहे, माऊली ज्ञानोबराय सांगितलं, ते अग्नीत पडेल, त्याची भस्म होईल, किंवा काय होईल, कोले कुत्रे असतील जनावरांच्या हाती लागेल, नाहीतर कृमी कीटक असतील ते या देहाला खातील, आणि देहाला खातील. पण अशी ही देहाची जरी दशा होणार असली तर तो आत्मा त्याच्यामध्ये नित्य सिद्ध अपैसा अनादी काळापासून तो आत्मा त्याच्यामध्ये काय करतोय, वास करतोय. म्हणून प्रत्येकाने जीवनाला आल्यानंतर, मनुष्य जन्माला आल्यानंतर या गोष्टीची साध्यता करा, त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करा, चांगल्या सद्गुरूंची ओळख होईल, सद्गुरूंची आपल्याला शोध घ्या. आता कीर्तनकार प्रवचनकार भरपूर झाले, पण आत्मज्ञान देणारे नाही राहिले. तर तुम्ही त्याचा शोध घ्यायचा आहे. सामान्य जीवाने पाहायचंय, कोण आपल्याला आत्मज्ञान देऊ शकतं, मला कोण, जसं तुकोबारायनं झालं तशा मला ती आत्मस्वरूपाची ओळख मला कशी होईल, ते प्रत्येकाने तो विचार, तो विवेक प्रत्येकाने जागृत आपला ठेवायचा आहे. पहा, आणि झालेली सेवा, हृदयस्थ परमात्मा तुमचं अधिष्ठान, आपलं सर्वांचं अधिष्ठान पंढरीश पांडुरंग परमात्मा. तसेच आज आपण ज्यांच्या दसऱ्यानिमित्त सर्वजण एकत्र जमलो, पार्वतीबाई ज्ञानदेव वाढवणे या माऊलीच्या जीवात्म्या, त्या आत्म्याला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळो, त्या स्वरूपाशी त्यांना एकरूप हो, ही आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तसेच तुमच्या सर्व साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. तुकाराम तुकाराम.